होणार आहे कारण आपण फॉर्म्युला फंक्शन स्टार्ट केलेले आहेत आणि फॉर्म्युला फंक्शनच्या अंडरमध्ये आपण पहिले 3 बेसिक फंक्शन घेत आहोत, ते म्हणजे सम इफ अँड सम इफ. ठीक आहे. आय होप मी तुम्हाला ऑडिबल आहे, स्क्रीन विजिबल आहे. ठीक. आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात बेसिक जे फंक्शन आहे ते एक्सेल मध्ये आपण जे डे टू डे बेसिसवर यूज करतो ते आहे सम फंक्शन. सम फंक्शन नावात लिहिलेलं आहे. सम म्हणजे समरायझेशन किंवा आपल्याला ज्यावेळेस ऍडिशन परफॉर्म करायचे असते त्यावेळेस आपण सम हे ऑपरेशन यूज करत असतो. आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल एक्झाम्पल सोबत पाहूयात. त्याच्यासमोर एक डेटा सेट आहे. त्या डेटा सेटमध्ये सिंबल बिल आहे, नेम आहे, कॅटेगरी आहे, प्रोडक्ट नेम आहे, स्टेट, जेंडर, क्वांटिटी, सेल प्राइस, प्रॉफिट आणि स्टेटस हे या ठिकाणी डेटा सेट दिलेला आहे. या डेटा सेटमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे टोटल क्वांटिटी किती सोल्ड करण्यात आलेली आहे, टोटल सेल्स प्राइस किती आहे आणि टोटल प्रॉफिट किती आहे या ठिकाणी हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ही कॅल्क्युलेशन करण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे. आपल्याला ज्या सेलमध्ये हे आउटपुट पाहिजे त्या सेलवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण कुठलाही फॉर्म्युला किंवा फंक्शन अप्लाय करतो त्याच्या अगोदर आपल्याला इक्वल टू साइन एंटर करायचं आहे. इक्वल टू साइन एंटर केल्यानंतर एक्सेल एक्नॉलेज करतो, रिकॉग्नाइज करतो की युजरला कुठला तरी फॉर्म्युला किंवा फंक्शन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आपण मागच्या सेशनमध्ये फॉर्म्युला अँड फंक्शन पाहिलेलं आहे. आपल्याला जर फॉर्म्युला या ठिकाणी एंटर करायचा असेल तर आपल्याला ऑपरेटरचा यूज करावा लागतो. जर आपल्याला सम करायचं असेल तर आपल्याला प्लस ऑपरेटर यूज करायचा आहे. बट आपल्याला या ठिकाणी ऑपरेटर यूज करायचं नाहीये, आपल्याला फंक्शन यूज करायचं आहे. त्यासाठी आपण इक्वल टू सम या ठिकाणी फंक्शन अप्लाय करू आणि ब्रॅकेट स्टार्ट. इक्वल टू सम आणि ब्रॅकेट स्टार्ट इथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्यानंतर काय होतं लक्षात घ्या की ते नंबर 1 किंवा नंबर 2 जे तुम्हाला विजिबल आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे यांना एक्सेल मध्ये सिंटॅक्स म्हणलं जातं. आणि सिंटॅक्स काय आहे? सिंटॅक्स हा गाईड असतो जो तुम्हाला गाईड करत असतो. काय गाईड करतो? आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे, कुठं सिलेक्ट करायचं आहे आणि केव्हा सिलेक्ट करायचं आहे हे तुम्हाला गाईड केलं जातं. तर गुगल मॅप मध्ये गुगल नेव्हिगेशन असतं जे तुम्हाला गाईड करतं, राईटचा, लेफ्टचा वगैरे. त्या टाईपमध्ये एक्सेल मध्ये फॉर्म्युला अँड फंक्शनच्या अंडरमध्ये जो सिंटॅक्स आहे तो तुम्हाला गाईड करत असतो. या ठिकाणी सांगितले नंबर सिलेक्ट करा. सिलेक्शन करत असताना आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन काय आहे? एक तर तुम्ही मॅन्युअली नंबर एंटर करणार, जसे या ठिकाणी 10 आहे, कॉमा या ठिकाणी 7 कॉमा, हा मॅन्युअल अप्रोच झाला एक. किंवा दुसरं तुम्ही इंडिव्हिज्युअल सेल सिलेक्ट करा. फर्स्ट सेल सिलेक्ट केलेला आहे कॉमा, सेकंड सेल सिलेक्ट केलेला आहे कॉमा, परत हा पण मॅन्युअल अप्रोच होईल. आणि थर्ड आहे तुम्हाला या ठिकाणी रेंज सिलेक्ट करता येईल. रेंज सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ज्या सेलची रेंज सिलेक्ट करायची त्या फर्स्ट सेलवरती जायचं आहे आणि त्याला खाली फक्त या ठिकाणी स्लाइड करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी स्लाइड कराल तुम्हाला या ठिकाणी रेंज सिलेक्ट झालेली आहे. सिंपल ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. जसे तुम्ही एंटर कराल या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे की 154 नंबर्स ऑफ क्वांटिटी या ठिकाणी सोल्ड झालेले आहे. सेल प्राइस साठी सेम करायचं आहे. इक्वल टू सम ब्रॅकेट स्टार्ट. रेंज सिलेक्ट करायची आहे. मी या ठिकाणी रेंज सिलेक्ट करत आहे, ब्रॅकेट करतोय क्लोज, एंटर. या ठिकाणी आन्सर आलेला आहे. आपण लास्ट सेशनमध्ये ऍब्सोल्यूट रेफरन्स, रिलेटिव्ह रेफरन्स, मिक्स रेफरन्स देखील पाहिलेला आहे. आपल्याला परत फॉर्म्युला टाईप करायची गरज नाही. तुम्ही या फॉर्म्युला या ठिकाणी ड्रॅग जरी केला राईट साइड तरी तुमचं या ठिकाणी आन्सर या ठिकाणी येणार. सम फंक्शन क्लिअर आहे बरोबर. आता या ठिकाणी ऍडिशनल थोडस ऍडव्हान्स. काय ऍडव्हान्स आहे? या ठिकाणी क्वांटिटी सोल्ड तर 154 आहे, इट्स ओके. बट आपल्याला या ठिकाणी पाहिजे जे माझे काही नेम्स आहेत त्या नेम मध्ये एक पर्टिक्युलर पर्सन आहे राज. तर या पर्टिक्युलर राज पर्सननी या ठिकाणी किती क्वांटिटी सोल्ड केलेल्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे यावेळेस काय होईल, आपल्याला ऍडिशनच करायची आहे. बट ऍडिशन करत असताना एक पर्सन आहे, त्या पर्सननी जो सेल केलेला आहे त्यांचीच आपल्याला या ठिकाणी ऍडिशन परफॉर्म करायची आहे. या ठिकाणी मी यांचं नाव सिलेक्ट करतोय. जसं या ठिकाणी राज आहे. तुम्ही पाहू शकता जसं मी या ठिकाणी राज नाव टाकलेलं आहे. तुम्ही पाहू शकता राज एंट्रीच्या या पर्सनच्या ज्या एंट्री आहेत त्या ऑटोमॅटिकली येलो कलरने हायलाइट झालेल्या आहेत. हा पार्ट ऑफ कंडिशनल फॉर्मॅटिंगचा आहे की आपण त्यावरती फोकस नाही करणार आहोत. आपण फोकस करणार आहोत सेल्स पर्सन जो राज आहे त्यांनी किती क्वांटिटी सोल्ड केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. जसं मी आता सांगितलं आपल्याला या ठिकाणी ऍडिशन करायची आहे पण आपल्याकडे कंडिशन दिलेली आहे. आणि जेव्हा आपल्याला ऍडिशन एका सिंगल कंडिशन सोबत करायची असते तेव्हा एक फंक्शन यूज केलं जातं ज्या फंक्शनचं नाव आहे सम इफ फंक्शन. या ठिकाणी इक्वल टू टाकतोय SUMIF आणि ब्रॅकेट टाकतो इक्वल टू सम इफ. सम इफ कशामुळे? आपल्याला ऍडिशन करायची आहे
सम करायचे आहे, बट आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी सम इफ हे फंक्शन या ठिकाणी यूज केलेलं आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं, जेव्हा आपण कुठलंही फंक्शन एंटर करतो, ब्रॅकेट स्टार्ट करतो, तेव्हा आपल्याला सिंटॅक्स अपेअर होतो. सिंटॅक्स आपल्याला गाईड करतो काय सिलेक्ट करायचं आहे, कुठं सिलेक्ट करायचं आहे, केव्हा सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी विचारत आहे रेंज, विचारत आहे क्रायटेरिया, विचारत आहे सम रेंज. आपण वन बाय वन क्लिअर करूया. सर्वात प्रथम आहे सम रेंज. सम रेंज काय आहे, नावाचं दिलेलं आहे. सम रेंज मध्ये आपल्याला ज्या रेंजची बेरीज करायची आहे, ज्या रेंजची सम करायची आहे, ती रेंज झाली आपली सम रेंज. आपल्याला सम करायची आहे क्वांटिटीची, म्हणून या ठिकाणी जे क्वांटिटीचा जो कॉलम आहे तो आपला सम रेंज मध्ये या ठिकाणी ऍड होईल. त्याच्या अगोदर विचारलं आहे क्रायटेरिया. क्रायटेरिया म्हणजे काय, क्रायटेरिया म्हणजे कंडिशन. लॉजिक काय आहे, कंडिशन काय आहे, क्रायटेरिया काय आहे. तर या ठिकाणी क्रायटेरिया आहे आपला राज. हा जो सेल्स पर्सन आहे पर्टिक्युलर राज, हा आपला क्रायटेरिया आहे. आणि क्रायटेरियाच्या अगोदर विचारला आहे रेंज. रेंज काय असते, रेंज म्हणजे एक सेलची एक कॉलम आहे, त्या ठिकाणी तुमचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करता येतो किंवा त्या ठिकाणी तो तुम्हाला भेटतो, त्यांना म्हणलं जातं रेंज. तर या ठिकाणी सम रेंज मध्ये आपली हे क्वांटिटीची रेंज आली. क्रायटेरियामध्ये या ठिकाणी जो सेल्स पर्सन पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल राज आहे तो आपला क्रायटेरिया झाला. आणि रेंज ज्या ठिकाणी तुमचा सर्च, ज्या ठिकाणी तुम्हाला क्रायटेरिया सर्च करायचा आहे ती झाली तुमची रेंज. म्हणून या ठिकाणी आपण रेंज मध्ये सिलेक्ट करणार आहोत सेल्स पर्सनची रेंज, ज्यामध्ये नेम मध्ये मी या ठिकाणी ही रेंज सिलेक्ट करत आहे, कॉमा देतोय. नेक्स्ट आहे क्रायटेरिया. क्रायटेरिया काय आहे, या ठिकाणी सेल्स पर्सन मध्ये राज हा क्रायटेरिया आहे, कॉमा. सम रेंज विचारलेली आहे, सम रेंज मध्ये या ठिकाणी मी ही रेंज सिलेक्ट करतोय. सिंपल ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. जसे तुम्ही एंटर कराल या ठिकाणी 37 नंबर ऑफ क्वांटिटी या राज या सेल्स पर्सननी सोल्ड केलेल्या आहे. सम इफ क्लिअर आहे. परत या ठिकाणी अप्लाय करून दाखवतो मी. आपल्याला पर्टिक्युलर जो सेल्स पर्सन आहे राज, किंवा या ठिकाणी मी चेंज करतो, सिमरन घेत आहे, ठीक आहे. जी पर्टिक्युलर सेल्स पर्सन जी सिमरन आहे त्यांनी टोटल किती प्रॉफिट केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे सम करायची आहे, बट सम एक कंडिशन सोबत करायची आहे, म्हणून आपण या ठिकाणी सम इफ हे फंक्शन अप्लाय करणार आहोत. त्यासाठी इक्वल टू SUMIF या ठिकाणी सम इफ फंक्शन मी अप्लाय केलेलं आहे. या ठिकाणी रेंज विचारत आहे, क्रायटेरिया विचारत आहे, सम रेंज होते. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, सम रेंज मध्ये या ठिकाणी रेंज ऑफ प्रॉफिट, जे प्रॉफिटची जी रेंज आहे ती येणार आहे, कारण आपल्याला प्रॉफिटचं सम पाहिजे. क्रायटेरिया या ठिकाणी सेल्स पर्सन मध्ये सिमरन आहे. आणि रेंज ज्या ठिकाणी तुमचा क्रायटेरिया तुम्हाला शोधायचा आहे ती असते तुमची रेंज. म्हणून या ठिकाणी मी रेंज मध्ये या ठिकाणी नेमची रेंज या ठिकाणी करतोय सिलेक्ट. या ठिकाणी माझी रेंज सिलेक्ट झालेली आहे, कॉमा. क्रायटेरिया या ठिकाणी विचारलेला आहे, क्रायटेरिया मध्ये सिमरन हा क्रायटेरिया आहे, कॉमा. सम रेंज मध्ये तुम्हाला ज्या रेंजची सम करायची आहे, त्यामुळे या ठिकाणी मी प्रॉफिटची रेंज सिलेक्ट करतो. सिंपल ब्रॅकेट क्लोज करायचा आहे. जसं तुम्ही एंटर कराल या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे की सिमरन या सेल्स पर्सननी 20,382 रुपीजचा सेल केलेला आहे. सेल करून प्रॉफिट त्या ठिकाणी 20,382 रुपीज आहे. सम इफ क्लिअर आहे. आता या ठिकाणी आपण परत दुसऱ्या सेल्स पर्सनच्या कडून सिमरन आहे, या ठिकाणी मी राज घेतोय, या ठिकाणी मी स्नेहा घेतोय, कारण मला ह्यांचे पण काढायचे आहेत, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण जे सेल्स पर्सन सिमरन आहे त्यांचा आपण या ठिकाणी काढलेला आहे, जे आपला आन्सर आलेला आहे 25 रुपीज किंवा 25 क्वांटिटी. आता आपण लास्टच्या सेशन मध्येच आपण रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग पाहिलेली आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल सेल मध्ये फॉर्म्युला आहे, तोच फॉर्म्युला आपण खाली ड्रॅग करू. ड्रॅग केल्यानं काय होईल की तुमचा जो कंडिशन आहे ती चेंज होऊन या ठिकाणी राज या सेल्स पर्सनचा सेल क्वांटिटी येणार आहे, या ठिकाणी स्नेहाचा येणार आहे. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, जेव्हा आपण या ठिकाणी सिट्रस या सेल्स पर्सनची जेव्हा आपण आन्सर काढतोय, क्वांटिटी सोल्ड काढतोय, तुम्ही पाहू शकता रेंज मध्ये या ठिकाणी रेंज सिलेक्ट झालेली आहे फ्रॉम C9 टू C23. क्रायटेरिया मध्ये तुमचा हा C4 सेल सिलेक्ट झालेला आहे. सम रेंज मध्ये या ठिकाणी H9 टू H23 हा सेल सिलेक्ट झालेला आहे. पण जेव्हा मी या फॉर्म्युल्याला खाली ड्रॅग करतोय, ड्रॅग केल्यानंतर या ठिकाणी काय होत आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर रेंज मध्ये तुमची रेंज ही चेंज होत आहे. तुमची रेंज ही एकने खाली या ठिकाणी ड्रॅग होत आहे. आपल्याला रेंज पाहिजे होती फ्रॉम सेल C9 टू C23, बट तुमची रेंज चेंज होत आहे C10 टू C24. तुमचा क्रायटेरिया पण चेंज होत आहे. क्रायटेरिया बरोबर,
क्रायटेरिया हा तुमचा C4 सेल पासून C5 झालेला आहे, जो आपल्याला डिझायरेबल आहे. कारण आपल्याला क्रायटेरिया चेंज पाहिजे. पहिले सिमरन पाहिजे, नंतर राज पाहिजे. सिमरन हा C4 मध्ये आहे, राजा C5 मध्ये आहे. त्यामुळे क्रायटेरिया इज ओके. पण ज्यावेळेला आपण सम रेंज मध्ये येतो, परत तुमची सम रेंज ही या ठिकाणी खाली ड्रॅग होत आहे, ज्यामध्ये तुमची सम रेंज पाहिजे H9 to H23, पण ती तुम्ही चेंज होत आहे H10 to H24, म्हणजे ती खाली ड्रॅग होत आहे. कारण कशामुळं? कारण या ठिकाणी आपण रिलेटिव्ह रेफरन्स यूज केलेला आहे, त्यामुळे तुम्ही चेंज होत आहे. जर तुम्हाला ती चेंज करायची नसेल तर काय ऑप्शन आहे? सिंपल. सर्वात प्रथम मी रेंज वर क्लिक करतोय. रेंज आपल्याला रिलेटिव्ह नाही पाहिजे, आपल्याला ऍब्सोल्यूट पाहिजे. या रिलेटिव्ह ऍब्सोल्यूटचा डिफरन्स मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं आहे. ज्यावेळेस आपण कुठल्याही सेलला ज्यावेळेस फिक्स करतो, त्यावेळेस त्या रेंज, त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटिंगला किंवा त्या पर्टिक्युलर रेफरन्सिंगला मिक्स ऍब्सोल्यूट रेफरन्सिंग म्हणलं जातं. त्यासाठी आपल्याला सिंपल F1 आणि F4 की प्रेस करायची आहे. या ठिकाणी डॉलर सिम्बॉल हा ऍड झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी तुमचा हा जो रेफरन्स आहे तो रिलेटिव्ह रेफरन्स टू ऍब्सोल्यूट रेफरन्स कन्वर्ट झालेला आहे. सम रेंज मध्ये परत तेच करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी F1 F4 फंक्शन की प्रेस करून तुम्हाला ते फिक्स करायचे आहे, सो दॅट तुमची हे रेंज या ठिकाणी फिक्स झालेली आहे. आता मी करतो या ठिकाणी एंटर आणि यांना करतोय मी खाली ड्रॅग. तुम्ही पाहू शकता तुमचं या ठिकाणी आन्सर आलेला आहे. सेल्स पर्सन वाईज या ठिकाणी क्वांटिटी सोल्ड या ठिकाणी आपण सम इफ या फंक्शनच्या माध्यमातून आपण आन्सर करत आहे. आता या ठिकाणी प्रॉफिट करणार आहोत. प्रॉफिट साठी परत सेम प्रोसिजर आहे, फक्त या ठिकाणी आपला जो सम रेंज आहे तो चेंज होणार आहे. सम रेंज या ठिकाणी आपली प्रॉफिट असणार आहे. त्यासाठी इक्वल टू सम इफ ब्रॅकेट स्टार्ट, रेंज विचारलेला आहे. रेंज मध्ये परत रेंज ऑफ द नेम या ठिकाणी येणार आहे, कॉमा, किंवा आपण डायरेक्टली इथं फिक्स करू शकतो. F1 F4 फंक्शन की थ्रू या ठिकाणी मी फिक्स केलेला आहे. क्रायटेरिया विचारलेला आहे, क्रायटेरिया या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे, कॉमा देतोय. सम रेंज विचारलेला आहे, सम रेंज मध्ये या ठिकाणी प्रॉफिटची रेंज सिलेक्ट करतोय, यांना करतोय फिक्स. मी क्रायटेरियाला चेंज केला नाहीये किंवा क्रायटेरियामध्ये फक्त रिलेटिव्ह रेफरन्स ठेवलेला आहे. कशामुळं? कारण माझा क्रायटेरिया मी खाली ड्रॅग केल्यानंतर चेंज होणार, जो मला डिझायरेबल आहे. जर त्यांना पण तुम्हाला फिक्स करून जर का मिक्स रेफरन्सिंग करायचे असेल ते देखील या ठिकाणी करू शकता, बट टाइम बिंग या ठिकाणी मी करत नाहीये. ब्रॅकेट क्लोज, एंटर करतोय. या ठिकाणी आन्सर आलेला आहे. या आन्सरला मी करतोय खाली ड्रॅग. इंडिव्हिज्युअल सेल्स पर्सन टोटल प्रॉफिट अर्न या ठिकाणी आपण आन्सर करायचा. क्लिअर आहे सम इफ फंक्शन? सम इफ फंक्शन क्लिअर आहे? क्लिअर होत आहे ना? ठीक आहे. आता नेक्स्ट आहे या ठिकाणी पहा. बरोबर. सेम डेटा सेट आहे. सेम डेटा सेट मध्ये आपल्याला ऍडिशनल फीचर विचारलेला आहे. काय विचारलेलं लक्षात घ्या. जो राज हा सेल्स पर्सन आहे, त्या राज सेल्स पर्सननी जो प्रोडक्ट मध्ये डॉल हा जो प्रोडक्ट आहे यांचा किती सेल केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा काढायचं आहे. सेल्स पर्सन राजनी डॉल हा जो प्रोडक्ट आहे यांचा किती क्वांटिटी सोल्ड केलेले आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे फंक्शन यूज करायचं आहे तो फंक्शन आहे सम इफ्स फंक्शन. सम इफ्स फंक्शन कधी वापरला जातो? जेव्हा आपल्याला सम विथ मल्टिपल कंडिशन करायची असते त्यावेळेस आपण सम इफ्स हा फंक्शन या ठिकाणी अप्लाय करत असतो. त्यासाठी इक्वल टू साइन आणि सम इफ्स हा फंक्शन मी या ठिकाणी अप्लाय केलेला आहे. यामध्ये सम रेंज, क्रायटेरिया रेंज 1 आणि क्रायटेरिया 1 आपल्याला विचारलेला आहे. सिंपल सांगितलं तुम्हाला सिंटॅक्स या ठिकाणी विचारला जाणार आहे. जसा तुम्हाला सिंटॅक्स विचारला जाणार आहे त्या टाइप मध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे. सम रेंज विचारलेली आहे. सम रेंज म्हणजे काय? जी रेंज आपल्याला त्याची ऍडिशन करायची आहे. तर आपल्याला ऍडिशन करायची आहे क्वांटिटीची, म्हणून या ठिकाणी मी क्वांटिटीची रेंज करतोय सिलेक्ट. रिलेटिव्ह रेफरन्स टू ऍब्सोल्यूट रेफरन्स कन्वर्ट करतोय कारण मला सम रेंज चेंज करायची नाहीये, कॉमा. नेक्स्ट पहा, क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया 1, क्रायटेरिया रेंज 2, क्रायटेरिया 2 ही आपल्याला विचारणार आहे. कशामुळं? कारण आपल्याकडे ज्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपल्याकडे दोन आहेत. एक कंडिशन आहे राज, दुसरी कंडिशन आहे डॉल. राज हा सेल्स पर्सन आहे, डॉल हा प्रोडक्ट आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे त्या प्रकारे सिंपल आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. काय विचारलेलं आहे? क्रायटेरिया रेंज 1, क्रायटेरिया 1. क्रायटेरिया 1 माझा राज आहे, म्हणून या ठिकाणी क्रायटेरिया रेंज मध्ये या ठिकाणी ही रेंज या ठिकाणी
यांना रिलेटिव्ह रेफरन्स टू ऍब्सोल्यूट रेफरन्स कन्वर्ट करायचा आहे, कॉमा. क्रायटेरिया 1 साठी या ठिकाणी राजला सिलेक्ट करतोय, कॉमा. क्रायटेरिया रेंज टू क्रायटेरिया 2, त्यामुळं आपला जो क्रायटेरिया 2 आहे तो डॉल आहे आणि डॉल हा आपल्याला प्रोडक्ट नेम मध्ये सर्च होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रोडक्ट नेम जे आहे यांची रेंज मी सिलेक्ट करतोय अंडर दी क्रायटेरिया रेंज 2. यांना मी रिलेटिव्ह रेफरन्स टू ऍब्सोल्यूट रेफरन्स कन्वर्ट करतोय, कॉमा. क्रायटेरिया 2 साठी आपल्याला या ठिकाणी डॉल सिलेक्ट करायचे आहे, ब्रॅकेट करायचं आहे क्लोज. जसे तुम्ही कराल एंटर, या ठिकाणी आपला आन्सर या ठिकाणी आपण दुसरे सेल्स पर्सन ऍड करू, सिमरन आहे. सिमरन सेल्स पर्सन साठी आपण एक प्रोडक्ट ऍड करणार आहोत. या ठिकाणी स्नेहा आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल सेल्स पर्सन वाईज, प्रोडक्ट वाईज